नमस्कार, मी प्रवीण कांबळे, महाराष्ट्र न्यूज नेटवर्कमध्ये आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत करतो. अरे उसको बाद में लो वो कौन सा है वो बाद में लो जम्बो जेट है थैंक यू सर. उसको ले लो जम्बो जेट. गाव पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दिनांक 21/9/2024 रोजी डॉक्टर कपिल शुक्ला यांच्या हॉस्पिटलमध्ये चोरी झाल्याची तक्रार पोलीस स्टेशनला प्राप्त होती. या तक्रारीवर तात्काळ काशीगाव पोलीस स्टेशन डीबीटी यांनी तात्काळ कारवाई करून तांत्रिक विश्लेषण करून सीसीटीव्ही फुटेजचं विश्लेषण, सीडीआरचं विश्लेषण या सगळ्या गोष्टी करून 3 आरोपी जे आहेत ते अटक करण्यात आलेले आहे. मनीष कुमार मिश्रा याला उत्तर प्रदेशमधून अटक केलेलं आहे. सोनू शेख याला बिहारमधनं आणि वीरेंद्र पुरी असे 3 आरोपी अटक केलेले आहे. तिघही आरोपींकडनं 21 लाखापैकी 18 लाख मुद्देमाल जो आहे तो जप्त केलेला आहे. आरोपी सध्या PCR मध्ये आहे. पुढील तपास अजून सुरू आहे. त्यांच्यावर या अगोदर काही गुन्हे दाखल आहेत आणि मुद्देमाल कोणत्या काय काय वस्तू चोरी केली याच्यामध्ये आरोपी जे आहे ते सर्व अटकेत आहे. यापूर्वीचे गुन्हे त्यांच्यावर काही निष्पन्न झालेले नाहीये आणि 21 लाख रुपये रोख रक्कम गेलेली होती, त्यापैकी 18 लाख प्राप्त आहे. अजून 3 लाख रिकव्हर करणं बाकी आहे. या गुन्ह्यामध्ये अजून काही लोक सामील होते का हे पूर्ण याचा तपास सुद्धा अजून सुरू आहे. बरोबर आहे. यापूर्वी त्याच ठिकाणी काम करत होते, त्यामुळे त्यांना त्याबाबतची माहिती होती. त्यांची डुप्लिकेट चावी पण त्यांनी प्राप्त करून घेतली होती आणि त्यामुळेच आपण संशयावरून ते नागोर ताब्यात घेतलेलं होतं. काशीगाव पोलीस स्टेशन मध्ये झूम ऍपवरनं गाडी भाड्याने घेऊन ती परस्पर विक्री करण्याबाबतचा आणि ती न दिल्यानंतर फसवणूक अशा पद्धतीचा एक गुन्हा दाखल आहे. याच्यामध्ये 25/9/2024 रोजी फिर्यादी जॉन कागडा यांची तक्रार प्राप्त आहे. तर यामध्ये आरोपी जो आहे त्याची मोडस ऑपरेंडी असे मुस्तफा शेख म्हणून आरोपी आहे. त्याची मोडस ऑपरेंडी असे की झूम ॲपवरनं गाडी भाड्याने घ्यायची. भाड्याने घेतल्यानंतर ती गाडी कोणाला खरेदी करायची यासाठी 2 जणांना त्याने दाखवली, जॉन कागडा आणि ज्ञानेश्वर चव्हाण. आणि त्यानंतर ती त्यांना न विकता परत ते फिर्यादी ज्याच्याकडनं भाड्याला घेतली होती त्याला परत घेतली आणि या बदल्यात त्याने 4 लाख रुपये 6 लाख रुपये अशा प्रकारचा सौदा जो आहे व्यवहार त्याने ठरवलेला होता. यातला आरोपी अटक असून त्याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे अशाच प्रकारच्या गाड्यांच्या फसवणुकीचे दाखल आहेत. किती वाहनं त्याने चोरी केली याबाबतचे 4 गुन्हे दाखल आहेत. आपल्याकडे सध्याचा जो डेटा आहे तर त्याच्यामध्ये 2 लोकांना फसवल्याचं दिसतंय.
केले तर कॅश किती कसं ठेवलं आणि चोरी जे चोर होते ते मकसद काय आता चोरी करत पैसे काय वापर करणार होते? पहिलं तर ठेवण्याचा उद्देश जो आहे, त्यांना काहीतरी फ्लॅट खरेदी करायचा होता डॉक्टरांना, त्यासाठी त्यांनी ती कॅश जमा करून ठेवलेली होती. आणि चोरी करण्यामागचा उद्देश जो आहे किंवा कुठल्या कारणासाठी ते खर्च करणार होते याबाबत अजून अद्याप तपास सुरू आहे. हम लोग का उजागर हुआ है, कौन कौन से मामले सर एक एक बताइए. काशीगांव पुलिस स्टेशन में कंप्लेनेंट है डॉक्टर कपिल शुक्ला. इनके हॉस्पिटल में उन्होंने कुछ कैश रखा था उनके फ्लैट के काम से, तो चोरी की कंप्लेंट रजिस्टर की गई. रजिस्टर करने के बाद सीसीटीवी फुटेज और टेक्निकल एनालिसिस करने के बाद इसमें 3 आरोपी हिरासत में लिए गए. मनीष कुमार मिश्रा यूपी से हिरासत में लिया गया, सोनू शेख बिहार से और वीरेंद्र पुरी, 3 लोग हिरासत में लिए गए हैं. तीनों के पास से 18 लाख बरामद किए गए. बाकी रकम जो है बरामद करना बाकी है. सर, ये जो तीनों आरोपी हैं, इन तीनों आरोपी का हॉस्पिटल से क्या लेना देना है कि वो वहाँ पर काम करते थे और वो कब से इसकी प्लानिंग कर रहे थे इस चोरी की? इनमें से 2 लोग जो है वहाँ पे काम करते थे, उनको पूरी मालूमात थी इसके बारे में और मालूमात होने के कारण उन्होंने चाबी भी हासिल कर ली थी. और कुछ दिन पहले जो आरोपी है, मेन आरोपी जिसने पूरा एक बनाया था प्लान, वो यूपी चला गया था क्योंकि उसके ऊपर कोई शक ना हो. और बाकी के आरोपी जो उन्होंने चोरी की थी. इनसे पहले भी इन्होंने कोई गुनाह किया है, ये पहला गुनाह था सर? इन लोगों पे इसके पहले कोई गुनाह नहीं है, पहला ही गुनाह ऑन रिकॉर्ड दिख रहा है, दूसरा कोई गुनाह नहीं था. डॉक्टर कपिल शुक्ला इनके हॉस्पिटल में हुआ था, राधा हॉस्पिटल विनयनगर. जी सर, ये जो चोरी की घटना यहाँ पर जो मामला दर्ज हुआ था, वहाँ से लेकर वो पुलिस को कितना समय लगा, कौन सी टीम ने इसमें काम की आरोपी तक पहुँचने के लिए, रिकवरी तक? इसमें काशीगांव पुलिस स्टेशन की टीम थी, डीबी की पीएसआई लांडे और उनकी डीबी की टीम थी, और काशीगांव पीआई एसीपी सबके मार्गदर्शन में इन्वेस्टिगेशन चल रहा था. 2 से 3 दिन में पूरा इन्वेस्टिगेशन जो है पूरा हो गया है. आरोपी हिरासत में आ गए और रिकवरी भी हो गई. और 3 लाख रुपए कम अब तक रिकवर की पुलिस से, तो 3 लाख रुपए के बारे में क्या जानकारी सर? के 3 लाख कहाँ खर्च किए या कहाँ है उसका अभी भी इन्वेस्टिगेशन चालू है. अभी भी आरोपी हिरासत में पीसीआर में है. थैंक यू सर. एक सवाल, जो फिरियादी है उसके पास इतना कैश कैसा है, उसका क्या रिकॉर्ड है? वो इन्वेस्टिगेशन का पार्ट नहीं है. पैसे कहाँ ना, इतना बड़ा अमाउंट घर में रखना? डॉक्टर है तो उतना तो रख सकते क्या. अशाच प्रकारच्या नवनवीन बातम्या पाहण्याकरता महाराष्ट्र न्यूज नेटवर्क चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या काय प्रतिक्रिया असतील तर आम्हाला जरूर कळवा. नमस्कार. जय महाराष्ट्र.